मला तर विश्वासच नाही बसत आहे की एवढे मोठे काम मीच केले म्हणून आज. खरोखर म्हटलं ना, मनात जर असलं ना आणि मन लावून जर केलं तर खरोखर सगळंच काही होऊ शकते माणसाकडून. म्हणूनच वैशाली ताई सगळं करते घरातलं, कधी कोणाला बोलत नाही, कधी काही नाही, किती शांततेने करून घेते. हा, म्हणूनच त्यांना सर्वजण चांगले पण म्हणतात. कामासाठी कुरकुरे करत नाही, काहीच नाही, सगळे काम स्वतः करते. ज्याच्याकडून होते त्याला करा, नाही होत असेल तर मी स्वतः करतो, असं त्यांचं काम आहे. मी पण आता असंच करणार. काय करतं ते विनाकारण, आणि आता एकदा दोनदा चूक झाली ते परत कधीच नाही करणार आयुष्यात. मला पण आता घरातल्या लोकांच्या मनात जागा निर्माण करायच लागते. हो, सगळ्यात पहिलं तर नवऱ्याच्या मनात. कारण की सुमितजींना अजूनही माझ्यावर भरोसा नाहीये की परी कधी काय करणार म्हणून, खरंच. आणि मी त्यांना काहीच मागत नाही आता, काहीच नाही. आता मला साड्यांची गरज नाही, माझ्याजवळ भरपूर साड्या आहेत, आता त्याच वापरते मी. कशाला आता नवीन घेऊ, विनाकारणच पैसा बर्बाद केला मी एवढा. जोपर्यंत माणूस स्वतः कमाई करत नाही आणि स्वतःचा खर्च स्वतः करत नाही ना, तोपर्यंत त्याला अद्दल घडत नाही आणि समजत पण नाही की एवढा पैसा कसा खर्च करायचा असते, काय असते. नवऱ्याचा पैसा मी किती खर्च केला, पण आता आता नाही. मी जेव्हा 2-3 दिवस फक्त जॉबवर काय गेली, हा, किती ऐका लागलं मला. खरंच पैसे कसे कमवा लागते ना, हे बाहेर गेल्याशिवाय कळतच नाही, खरंच नाही कळत. आणि वेळ सगळं शिकवून देते माणसाला. आज मी ते शिकली सगळं, आता मी कधीच असं करणार नाही परत. आता आम्ही तिघी जावा आहे, तिघींनी जर असं मिळून केलं तर आम्हाला बाईची गरज नाहीये, बाईची गरज नाही आणि कोणाला कशाची पण गरज नाहीये. कधीच म्हटलं आम्हाला त्रास होत नाही, पण मी कधी कामच केलं नाही ना, म्हणून मोहिनीताई मला नेहमी बोलत होत्या. आता मला मोहिनीताईंची पण आठवण येत आहे, आणि खरोखर मोहिनीताई आहे म्हणूनच आज मी या घरात आहे. नाहीतर त्या आहे तडफड बोलायला, पण चांगलंच करतात, वाईट नाही करत. आता मला पण त्यांची खूप आठवण येत आहे. पण यांना म्हटलं तर सुमितजींना म्हणते की आपण जाऊ मोहिनीताईंना भेटायला थोडंसं. माझं प्रायश्चित्त करायसाठी मला ना आता मोहिनीताईचा 7वा महिना चांगला करणार मी, मस्त. हो, माझ्याकडून सगळं करणार व्यवस्थित. त्यांना आता आल्या म्हणजे मस्त 7व्या महिन्याचा प्रोग्राम करणार, वैशालीताईचा आणि मोहिनीताईंचा खरोखर करणार. हे कायचा विचार करून राहिली एकटीच. अहो, ते एवढे मोठे भांडे धुतले ना, कपडे धुतले, बापा बापा. हो ना, पहिल्यापेक्षा तर लयच बदलली आहे. अशी होती नाही पहिले, मी काही सांगू होत ऐकी, आणि आता आता ऐकतही नाही, ऐकायला नाही पाहत. आता काय माहित कोणा कान मंत्र दिले येईल तर आता सुधारल्यासारखीच वागून राहिली. हो ना, सगळे कामं स्वतः करून राहिली. या दोघी नसताना जिनं कधी कामही केलं नाही, तिने एवढे सगळे कामं केले. परी, परी, काय झालं ताई, बोला ना. बाई आली काय कामवाली? लवकरच आली वाटते आज. नाही नाही ना, ते येणार नाही आज. तिने मला कालच सांगितलं उद्या येणार नाही म्हणे ताई. मी जेव्हा मी आलूचे पराठे वगैरे केले नाही का तुम्हाला सर्व केले तेव्हा, तर येणार नाही म्हणे. मी म्हटलं का बरं, होतं म्हणे मला एक्झाम वगैरे काहीतरी आहे म्हणे. मग मी पण कशाला फोर्स करू तिला, आता ती शिक्षणाची आहे म्हटल्यावर कशाला त्रास देणार विनाकारण, म्हणून मी पण तिला काही म्हटलं नाही. ठीक आहे म्हटलं. मग यांचे कपडे होते धुवायचे, सुमितजींचे आणि राजेश भाऊजींचे पण होते 2-3 टी-शर्ट वगैरे, तर मग मी धुवून टाकल्या. आणि आता बाकीचे पण कपडे आहे ना धुवायचे, ते पण धुवून टाकते म्हटलं. आता मामाजींचे आहे, आत्याबाईचे आहे, तुमच्या मुलाचे पण आहे ना, ते पण कपडे सर्वांचे धुवून टाकते म्हटलं. आता एवढे कपडे धुतो तू एनर्जी किती चालली जाईन. हा, काय रे तुझ्या अंगात पहिलेच तर एकेरी हड्डीची आहे तू. जराशी खातपेत जाय, जराशी चांगलं चांगलं आणून माग त्याले. नुसतं काय काय कामच करतं का बाबा. त्या दोघी मस्त तिकडे सट्ट आराम करून राहिल्या. ते बाई ना मोहिनी, हा, तिला लावली ना कामवाली, याच्यासाठी लावली काय? तिला सांगून ठेवलं असं नाही तर तिले का हे आली आता तर येत नको जाऊ, माहित तर झालंच असं तिले तू आली म्हणून, नाही काय सांगितलं असं ना तिले? नाही ताई, मी नाही सांगितलं अजून. मी त्यांना फोन पण नाही केला, पण करायचा आहे मला, आणि भेटायला पण जायचं आहे मोहिनीताईंना. खरोखर मोहिनीताई खूप चांगले आहे. गुणगान नको गाव तिचे, काही चांगली नाही आहे ती, तुला माहित नाही आहे. एक नंबरची बदमाश आहे म्हटलं ते मोहिनी. तुला असं वाटत असं का चांगली आहे म्हणून ते? हो, अहो तुला अजून तिचं रूपच नाही कळलं खरं. आता मी एवढ्या दिवसापासून तिला पाहूनच राहिली, माझ्या हाताखाली लग्न करून आली ते. हा, मला माहित आहे, तू तर नवीन नवीन आली घरात, तुला काय माहित होणार आहे. एक वेळेस वैशाली पुरली, पण हे नाही पुरली. हे माहित आहे, नागिनची बहीणच आहे. हा, तसं माहित आहे का, बोलतात त्या, पण मनाने खूप चांगले आहे म्हटलं मोहिनीताई. तडफड फक्त बोलतात त्या, आणि बोलताना त्याच्या मागे प्रेम पण असते. मी अनुभवलं त्यांचं काय आहे काय नाही ते. कारण की ना, मला आता मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण खरोखर त्यांनी जे केलं ना ते त्यांनीच केलं. बाकी तर कोणी समोर नाही येत. मग जेव्हा करायचं काम पडते ना, तर तेव्हा कोणी समोर येत नाही. पण मोहिनीताई विचार नाही करत म्हटलं कोणाचाच, आणि पटापट समोर येते, आणि जे निर्णय घ्यायचे ते घेऊन पण टाकते. हो बाबा, आता तुला वाटत असन, पण मीच अशी सांगतो म्हणून, पण तुला अजून अनुभव नाही आला रे तिचा. आता जेव्हा येईन तेव्हा पाहिजे. आता घरी येईन ना ते, घरी येईन, आणि डिलिव्हरी तर इथंच करायची ठरवली आहे तिनं. मायबापाच्या इथं तर करत नाही म्हणते. मग आता तुला चांगलं कामात हे करल ना ते. हा, कर मग हे, कर मग ते परी. तू आहेच मग फुकटची नोकरानी तिच्यासाठी. करणार मी, काय फरक पडते केला तर. आता माझी जर एखादी बहीण असती तर मी केलं नसतं का? बस मग त्यांचं पण करणार, आणि त्यांना पण त्याची जाणीव राहणार ना. कधी ना कधी त्या पण माझ्या कामात येणार. आज मी त्यांचं काम करणार तर उद्या त्याने करणार का माझं काम, आणि त्यांच्याशिवाय मला तरी कोण आहे? बापा बापा, कुठून सूर शिकली व एवढं बोलायला परी? तुला तर बोलताही नाहीये पहिले. बोलता नाहीये, समजे नाही. काही सांगितलं तर ऐके, आता तर ऐकूनही नाही राहिली. तुला एवढं सांगून राहिली मी. हा, पाय बापा, मग नंतर तूच पस्तावशील. मी जशी पस्तावून राहिली, मी लवाय केलं यायचं पहिले. हा, केवढा आणू यायच्यासाठी, जरे बरोबर आणू मी तिकून. आता पाय ना, त्या मला काहीच देत नाही इकून. मी काय आणत बसू मग? मी बंदच करून टाकलं आता. मी म्हटलं काही गरज नाही एवढ्याला साड्या, आणि बापा
काय काही आणू याच्यासाठी खायचं प्यायचं सगळं आणू. मी होय हे एवढं खाणं शिकले, नाही तर पहिले येले तर काय खायला लागते हेही समजे नाही. मायबापाच्या इथं कधी भेटलंच नाही तर. नाही ताई, मला खाण्यापिण्याचा तेवढा काही बाकीचा तर अनुभव नाही आहे, पण स्वभावाचा मात्र कळला. बस मला स्वभावाशी मतलब आहे, खाण्यापिण्याशी तसे मला काही जास्त नाही. आणि फक्त आता जे आहे ते मग आपण आपल्या सवय पण बंद करू शकतो ना, जे आपल्यात वाईट सवय आहे ते बंद करू शकतो आपण. काय बाप्पा मी सांगून राहिली तसं ऐक नाही तर नको ऐकू, काही नाही करायला लागत मला. आता काय म्हणते तर आता येतील ना बाबा. अरे झाले ना आता 8-10 दिवस झाले असं ना माझ्या इथं राहून. आता येतेच ते वापस. गमते काय तिला माय बापाच्या इथे जास्त गमत नाही काही. हो तर आता येणार तर मग त्यांचा तो 7वा महिना करावा लागते ना. ते काय काय करावं लागते 7व्या महिन्याला, मला नॉलेज नाही आहे, तेवढं सांगाल का मला? मला काय माहीत बाबा काय करायला लागते आणि काय नाही. तर माझ्या वेळेस तर माझ्या सासूनच केलं, मला काही समजत नाही तेवढं. माझ्या माय नसतं नाही केलं. माझ्या माईला तर थोडंसंही समजलं नाही पोरीसाठी करावं का काही म्हणून. माझ्या सासूनं तरी केलं. कशी असो माझी सासू बोलते मला, हा पण करते. मग बोलणारा चांगला का नाही करणारा चांगला? मग तेच तर मी म्हणत आहे. हा मोहिनी काही बोलतात पण करतात ना, करून दाखवतात त्या, बोलतात पण. म्हणून तर बोलणारा व्यक्ती परवडला, पण नाही करणारा नाही परवडला. तो चुप राहून करतच नाही बिलकुल कोणाचं काही. माय काय देते हो, काहीच नाही देत. फक्त ते सुनाईसाठीच आहे सारं, पोरीसाठी काही नाही आहे. एकटीच पोरगी आहे मी, पण माझ्या माईला सुचत नाही. तिला म्हटलं आता जवायला म्हटलं सोन्याची अंगठी नाही तर चेन दे म्हटलं. हे कमी आहे की याच्याजवळ सांग ना. हा त्या बापानं कशी दिली होती तुला पहिल्या वेळेस? सोन्याची चेन दिली बापा, तुला अंगठी दिली. हा माय बाईनं माय बाप. हा नाही पोरीसाठीच आहे सगळं. पोरीसाठी काय आहे मग? पोरगी का देऊन दिली लोकांना म्हणजे झालं काय? तिचं काहीच नाही काय आता. काही तसं नाही आहे, परिस्थितीचा फरक पडते ना. मग आहे त्यांच्याकडे, पण त्यांना मुलं पण आहे ना 3-3. आहे ते त्यांची इच्छा आहे, जे दिलं ते घ्यायचं आपण, नाही दिलं तर कशाला मागायचं? ते आनंदानं असते जे काही द्यायचं असते त्यांना. आणि आई वडिलांनी काही पण दिलं तर प्रेमानं देतात ना, ते स्वीकारलं पाहिजे मुलीला, काही पण असो. आता राहिलं माझ्या पप्पांचं, तर माझे पप्पा करोडपती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एकच मुलगी होती म्हणून त्यांनी दिलं. आणि मी काय मागितलं का त्यांना? काहीच नाही मागितलं, पण त्यांनी स्वतःहूनच दिलं मला. कारण ते आज नाही उद्या माझंच आहे सगळं. तुमच्या इथे तसं नाही ना, तुम्हाला भाऊ आहे, 3-3 वहिनी आहे, त्यांना मुलं आहे होणारे. मग तुम्ही सांगा तुम्हाला कसं देऊन देतील ते? कोणीच नाही देत होते. आणि पहिल्या अधिक महिन्याला तुम्हाला दिलं ना काहीतरी? दिली होती अंगठी यायले. मग बघा बरं, दिलं ना, दरवेळेसच देणार का? आता एवढी अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे तुम्ही. आता कसं आहे, जरी एकटे आहे म्हणून काय झालं? भाऊ नसते तर तुम्हालाच दिलं असतं सगळं, मग सगळं तुमचंच राहिलं असतं. पण असं नाही आहे ना ते. तसे पोरीला काहीच नाही समजत नाही आई बाबा, खरंच. तुला माहीतच नाही आहे अजून काही. तू आता नवीनच आहे ना ह्या घरात. पोरीला काही नाही समजत. सगळं त्याला सुनाच आहे त्याच्यासाठी. त्याला वाटते फक्त सुनाच करते, पोरगी काही करत नाही. पोरीची जाणीवच नाही आहे त्याला कधी. एवढं करतो मी त्याच्यासाठी, हा तरी त्याला जाणीव नाही म्हटलं. पण तुमच्याकडचे भाऊ तर म्हणतच नाही कधी मला काही पाहिजे म्हणून. ते तर म्हणतात की मला कशाचीच गरज नाही आहे, माझ्याकडे सर्वच आहे, असे म्हणतात ते. त्याला नाही आहे गरज, ते तर तसेच म्हणते. मी तिथून आली घरून तेव्हा त्याला म्हटलं तुम्ही माग जाऊ म्हटलं. हा तुम्हाला देते म्हटलं. जवायला मागितल्यावर जवायला देतच असते. पोरीनं मागितल्यावर देव का नाही देव, जवायला देते. पण नवराही असं आहे, नाही कायले मागा लागते. आपल्या घरी काही कमी आहे काय? आणि पाहिलं तर काय याच्या घरी, पण नाही. मोठेपणा, फक्त मोठेपणा, बाकी काही नाही. कायले मागा लागते कायले करायला लागते, आणि मला नाही पाहिजे. हा तूच मागत बस असे बोलते. मग मीच मागू काय? मलाच गरज आहे काय? मग कशाला मागता तुम्ही विनाकारण? स्वतःचा इमेज कमी करून घेता. इमेज कशाला कमी करता तुमची? यानेच तर कमी होते. असं वाटतं ना सर्वांना की लोभीच आहे, लोभीच आहे मुलगी येण्याची पण कोणाला अपेक्षा नसते. मग असं वाटतं की आली की काही ना काही मागतच राहते काय? त्याच्यापेक्षा मागितलंच नाही तर मग कशाला मागायचं? आई वडील आहे ते तर प्रेमाने जे देतात ते द्यायचं आहे ते देतातच ना. अहो बिना मागल्यानं काही नाही भेटत म्हटलं, मागाच लागते. मायबाप म्हणून काय झालं तेही समजत नाही आपल्या लेकराला काय पाहिजे काय नाही म्हणून. असे राहते ते. जाऊ दे, मला काही नाही करायचं त्या गोष्टीचं. मी मागत पण नाही आणि जात पण नाही. काऊन तू नाही जात का तुझ्या बाबाच्या घरी? नाही, माझे पप्पा गावातच नाहीये, तिकडे गेले, दूर गेले फिरायला. तर माझ्या आत्याकडे तिकडे गेले. माझ्या आत्यासाठी गिफ्ट नेलं त्यांनी आता अधिक महिन्याला. पाय बरं ते बाबा आता बहिणीसाठी नेते. माय भाऊ पाय 3-3 भाऊ आहे म्हटलं मला, सगळे नोकरीवर आहे. पगार पाहिजे त्याला केवढा आहे. पण असं नाही का 10-20 हजार रुपये टाकून 40-50 हजार रुपये खर्च करून बहिणीला काही द्यावं म्हणून काही मनच नाही करत त्याचं. आता काय करावं आपण? त्याच्यासाठी मागं बाई जे असते का नाही माणसाच्या मागं, त्या बहिणी म्हणा लागते माणसाले का द्या ना तुमच्या बहिणीला हे, करा ना तुमच्या बहिणीसाठी ते, असं म्हणा लागते. 3-3 भाऊ आहे नाही काही तर 5-5 हजाराची एखादी साडी कात बाई, हे घे 3 भावा मिळून आमच्या इकडून तुला एक साडीच घे बा. मग हेही नाही म्हणत म्हटलं. असे तर भाऊ आहे मग सांग बरं आता काय करा? त्याच्या बायकाच नाही करून देत ना बिचारी त्याईले. करूच नाही देत म्हणून करत नाही तर भाऊ कसे करत नाही? मग ताई मला ना खूपच काम आहे आता, नंतर बोलू आपण दुपारी. कारण मला आता स्वयंपाक पण करायचा आहे, ते येणार नाहीये. आणि मग हे ओरडतात माझ्या मागे, टिफिन नाही होत काही नाही होत, मामाजींना पण द्यायचं आहे जेवायला. तर मी करते आता पटापटा, नंतर बोलू आपण. हो ठीक आहे. आपल्या मतलबाची गोष्ट केली का ह्यापणी बातच काढून नेते गोष्ट. काम करायचं आहे तिले, हा गोष्टी करायच्या वेळेस हा ना, तसे द्यायच्या वेळेस बातच मागं वाटते. आता द्यायची गोष्ट केली का नाही तर आता म्हणते का काम आहे ताई मला, आतापर्यंत मस्त बोलून राहिली होती. मला बाई फालतूपणा भरलाय नुसतं, आणि म्हणते मला काही देत नाही. काय देणार आहे यांना?
हा स्वतःत काही तर टॅलेंट नाही आहे. कधी दोन कामं करू लागत नाही की या वहिनी मी हे करू लागते की ते करू लागते. जेव्हा पण येतात सर्वांना इरिटेट करून जातात. कधीच असं व्यवस्थितपणा नाहीये त्यांच्यात की द्या मी हे काम करते. आता दोघी पण नाहीये, मी एकटीच आहे. पण असं म्हणते का दे बरी मी थोडीशी पोळ्याच करून देते 2-3 ते मी कपडे पिळत घालते वाळायला. पण नाही ते पण नाही, काहीच नाही. करण्याची क्षमता तर काहीच नाही या बाईची. फक्त मला काही देत नाही. असं कसं देणार आहे कोणी? आई वडील जरी असले त्यांना तरी मुलीची आस केव्हा असते. मुलींनी पण काही ना काही करायला पाहिजे आई वडिलांसाठी. हे फक्त आई वडीलच करणार आहे. खूपच स्वार्थी बाई आहे ही. खूपच. तिच्या मनानं मला ऐकलं नाही परवडत. नाही तर हे मला जिथे होती ना तिथे नेऊन टाकून देणार परत. नाही बाबा मी नाही ऐकत तिच्या मताने. आली होती वाटते आगलावाली आगलावी. काय म्हणे तुझी ननद बाई? काही नाही. मी काय म्हणते सुमितजी, आता अधिक महिना चालू आहे ना, तर ननदबाईसाठी एखादी साडी घेऊन या. 3-4-5 हजाराची एखादी साडी घेऊन या. नाही तर मग त्यांना घेऊन जा शॉपमध्ये. कसं आहे त्यांची खूप इच्छा होती की भावांनी काही घेतलं पाहिजे म्हणून. पण त्यांना असं वाटतं की आम्हीच घेऊ देत नाही त्यांना. म्हणून तुम्ही ना एखादी साडी तरी आणा त्यांच्यासाठी. आणि मुलाला ड्रेस आणा. खरंच त्यांना पण आशा असेल की आपल्या भावांनी घेतलं पाहिजे आपल्याला म्हणून. आशा सोड, लोभी आहे ते लोभी. तू सांग आई तिला 20,000 रुपये देऊन राहिली म्हटलं आता. कारण तुझ्या नवऱ्याचे कपडे घे, तू हे घेऊन लेकराचे घे. तर तिची इच्छा अशी आहे का कपडे तर घेतोच, पण मला सोन्याचं काही कर. सोनं स्वस्त आहे काय सांग ना. आता एक तर सोनं खरेदी करायला मनाई केली आहे आणि त्याच्या त्या बैल सोनं पाहिजे. कुठून देणार आहे एवढं मोठं सोनं? बाबानं साप नाही म्हटलं, आई तर म्हणे देतो म्हणे. तेच म्हटलं मी त्यांना की जे देतात ते घेऊन घ्या म्हटलं. आई वडील जे प्रेमाने देते ते घेतलं पाहिजे. पण त्या म्हणतात नाही मला सोन्याचं वगैरे पाहिजे. 3-3 भाऊ आहे तर 3-3 भावा मिळून काही करत नाही असं वाटतं त्यांना. 3-3 भाऊ आहे एवढाले पगार आहे म्हणून काय मग तिच्यावर लुटून देईन काय सारे? आम्हाला काही घरदार नाही आहे काय? घरही चालवा लागते ना. कोणते पैसे येऊन राहिले घरात चालवासाठी? हा, तो राजेश दादा देते काही, मी देतो काही. मग असं मिळून आपलं घर चालते. कायच्या भरोशावर चालते? वावराला लावा लागते, त्याच्यानंतर बिलं भरा लागते एवढाले लाईनचे. त्याच्यानंतर किराणा काय नाही लागत घरात. कपडे लागते वरच्यावर किती खर्च होते. मग करतो ना आम्ही दोघं तिघं भाऊ मिळून. बाबाचा तर 1 रुपया नाही आहे त्याच्यात. आम्ही खर्च करतो म्हणून पिका पाण्याचा पैसा तसाचा तसाच राहते, नाही तर राहिला असता काय? त्यांना नाही कळत ना. त्यांना असं वाटतं की हे बायकांवरच खर्च करते पूर्ण पगार यांच्या. तिला वाटू दे काय वाटते काय नाही. तर तिच्या याच्यात येत नको जाऊ तू. काय ते तुले अलगच फाशात ओढून घेईन म्हटलं. फालतूच्या याच्यात नेऊन टाकन. मग मी ऐकणार नाही बा, आता सांगतो. ते सुधरवत नाही, ते बिघडून देते फक्त कोणाचंही. नाही नाही मी नाही ऐकत. मला त्यांनी खूप सांगायचा प्रयत्न केला. मग मी ताईंविषयी पण सांगितलं. मला पण काम नाही करायला मना केलं. पण तरी पण मी नाही ऐकलं. मी त्यांना स्पष्टच नकार दिला. बस बस, एक तर तुला पण नाही बोलणं झालं तर बोलायचं नाही, किंवा तिला उलट उत्तर देऊन द्यायचे म्हणजे ते बोलणार नाही. तिले का तू दुजोरा दिला तर ते तुले घरातून बाहेर काढल्याशिवाय राहतच नाही. हे एक लक्षात ठेवजो. नाही नाही बरोबर बोलते मी. तुम्ही चिंता नका करू. मी परत तुम्हाला सांगितलं ना, वचन दिलं ना की मी परत असं कधीच करणार नाही म्हणून. तर मी आयुष्यात पण असं करणार नाही. भले तू इच्छा आहे तर तू चालजो माझ्यासोबत. तिच्यासाठी घ्यायची असेल तुला साडी, आणि लेकरासाठी ड्रेस घ्यायचा असेल तर घेजो, आणि तिला देऊन देजो. कसं आहे दिल्यानं कमी होत नाही. माझी इच्छा ते नाही, मी असं म्हणत नाही का घेऊ नको म्हणून. असं कर, 2,000ची साडी घे, 1,000चा ड्रेस घे, 3,000 होते. तिले काय आहे ते तर 5-10 हजाराची साडी मागन. मग काय तिनं मागितलं तसं थोडी देणार आहे आपण तिले. तिनं जर 5ची मागितली तिला 2ची द्यायला लागते. असं काम आहे. आता तिला 5ची दिली ना, समोर तुला 10चीच मागते डायरेक्ट. तिचा हात लंब्यावर आहे जरासा. कशाला? त्यांनाच न्या ना. त्यांनाच न्या आणि त्यांनाच तुम्ही घेऊन द्या त्यांच्या पसंतीने. कसं आहे मी आणलं तरी पण त्यांना काय वाटणार की आणली असेल माझ्यासाठी 200-300 रुपयाची साडी. 2,000ची पण त्यांना वाटणार नाही ते. 2 साड्या घेऊन येऊ आपण. एक 500ची आणू, एक 2,000ची आणू. तर 2,000वर 3,000 रुपये किंमत लिहू, 500वर 1,000 रुपये किंमत लिहू. तिला विचारायची हे माझ्यासाठी आणली बा, हे तुझ्यासाठी आणली, याच्यातली कोणती घेतं घे. ते बरोबर ते 2,000ची घेते. पाहिजे तू नाही तर. नाही हो, अशा कशाला करता? सरळ 3,500ची घेऊन या ना. परी तुला नाही समजत, तुला नाही माहित आमच्या बहीण भावात काय स्वभाव कोणाचा आहे कसा आहे तो तुला नाही माहित म्हटलं. बरं ठीक आहे, ते तुम्ही करा. तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ते. बरं माझ्याकडून तर नाही होत बा असं. आणि हो मला साडीची गरज आहे नाही. तर मी काय म्हणते, मी एक साडी ना एक्स्ट्रा घेईन म्हटलं. तर ते साडी मी घेणार म्हणून त्यासाठी. तर मला म्हणजे नंतर जाण्याची गरज पडणार नाही. मला थोडंसं डेकोरेशनचं सामान आणि एक साडी ग्रीन कलरची ते घ्यायची आहे म्हणून त्यांच्यासाठी. हो, आणि वैशाली ताईंसाठी पण घ्यायची आहे एक. दोघींसाठी 2 साड्या. कारण दोघींचा पण प्रोग्राम आहे कसा येणार आहे तो. त्याच्यासाठी काय घ्यायला लागते आता तुला साड्या? आता त्या त्याच्या आईच्या इथून येईल तर ते अधिक महिन्याला साड्या भेटते. आपल्याला काय घ्यायला लागते ते सुनावी त्या घरच्या. नाही हो, त्यांच्यासाठी साडी ना, आता त्यांचा 7वा महिना नाही का, ते करावं लागणार ना. त्यांना पाळण्यावर बसावं लागते. तर ते त्याच्यासाठी घेणार आहे मी. नाहीतरी आता बाई घेत नाही. मागच्या दिवशी आता बाईने काय केलं माहिती का तुम्हाला? ओटी पण नाही भरली त्यांची दोघींची. तर मग आता कशाला करणार ते? मग मी एक चला बा त्यांची छोटी बहीण म्हणून करून घेणार त्यांच्यासाठी. बरं ठीक आहे, घेऊन घेतो काही हरकत नाही. घेऊन घेतो 2-2 हजाराच्या साड्या त्याच्यासाठी घेऊन घेतो. हो ठीक आहे घेणार मी. बरं हे झालं काही निपटलं का तू इकडचं निपटलं असं तर येणं मला तिकडे काही करून. आज जात नाही मी ड्युटीवर, घरीच आहे आज. आज माझ्या ऑफिसचे लोक येणार आहे घरी, तर त्याच्यासाठी थोडासा चांगला नाश्ता करायला लागते परी. तर मी काय म्हणतो, ती निकी आहे ना, तिचा नंबर आहे का तुझ्याजवळ? माझ्याजवळ कशाला आहे तिचा नंबर? तर तुमच्याचकडे आहे ना. तुम्हीच तर बोलत होते तिच्याशी लग्न करणार होते. मग तिचा नंबर तुमच्याकडे आहे, माझ्याजवळ कसा राहणार आहे? तुम्ही करा तिला फोन. नाही आता टोमणे नको मारू मला, मी काहीच नाही करणार होतो.
ते घरात गोष्ट झाली होती फक्त तशी. ती तिच्यासोबत काय करतो तुम्ही लग्न थोडंसं. आता जाऊ दे ना ती गोष्ट. बरं तिला फोन करून तू बोल, काय माझ्या फोनवरून फोन कर, तू बोल म्हणा, ये म्हणा थोडीशी 1-1.5 घंट्यासाठी, ते नाश्ता गिश्ता करून द्यासाठी एकटी करून होणार नाही. तर मी सांगतो तुला मग काय काय करायला लागते. तर काही वस्तू मी बाहेरून घेऊन येतो. हो का? कशाला हो आणत आहे घरी विनाकारणच? मला पण ना तकलीफच होईल. काहीच तकलीफ नाही हो, तू टेन्शन काय घेतो त्या गोष्टीचं. मी अर्ध तुला बाहेरूनच आणून देतो, थोडंसं काही घरी करून घेजो. ओके ठीक आहे. काय करावं लागेल पण? मी ते पॅकेट आणून देतो, तू गुलाबजामुन करून घेजो घरी. करता येईल ना तुला? नाही तर त्या पोरीला करायला लावजो, त्याला सवय असते हे करायचं. तर ते गुलाबजामुन करून घेजो. आणि मग अजून जिलेबी आणू काय बाहेरून? बरं असं करतो, समोसा घेऊन येतो. समोसा, कचोरी, गुलाबजामुन सगळं विकतच घेऊन येतो मग, नाही काय? फक्त तिला बोलून घेजो, गुलाबजामुन करून दे म्हणा मला. ठीक आहे ना, ठीक आहे ठीक आहे, करून मागणार तिला. चल मग मी येतो, थोडंसं बाहेरून येतो. त्याची लय दिवसची इच्छा होती घरी यायची, आणि आता घरी अचानक कोणी आहे नाही, वहिनी नाही, कोणी नाही, कोणी नाही. आता तू एकटीच आहे, तर मग तुला सोबत लागल ना. आणि हे छाया आहे तर हे इले बिलकुल सांगून द्यायला लागेल, इले मनामला ते नको म्हणून. हे कधी काय करून कुठं काय बोलून सांगता येत नाही हिचं. अरे हो, छाया ताईंना पण येत असेल ना गुलाबजामुन करता, त्यांनाच म्हणते ना मी. तिले म्हणू नको, ते काम करते कमी, बिघडवते जास्त, आणि केलं इकडून तिकडून एवढी गुणगान करते मग, तर तिला असं वाटतं का मी सगळंच केलं काय. बरं ठीक आहे, तिलाच बोलवते मग देखील. हा चल येतो मग मी, बाहेरून येतो. बोलता बोलता माझे कपडे वाळून गेले. इतका वेळ बोलले मी. या ननदबाईंनी माझा खूपच टाइमपास केला, पण खरंच माझ्या मागे इतके काम आहे ना, त्यांना कळत पण नाही. पण 2 कामं करू लागत नाही त्या मला. हे माई मोहिनी, मला तर असं वाटतं फक्त सासूला सुती येते, सासूच्याच घरी बरी आहे. इथं आली का केव्हाचा हिचा निरा. हा 2 कामं नाही करू लागत तिला. किती वेळा म्हटलं व का जराशी नीर बसली नको हात जाऊ, हातपाय मोरांडून येते. हा करत जाय जराशी, हातपाय हलवत जाय. नाहीच करत बाई, पोरगी मोठी जब्बर झाली आहे. हे पहिले नव्हती अशी, नवऱ्यानेच केलं इले असं, ऐदी करून ठेवून दिलं. ते ढोमणं घेऊन बसते बापा. उठली सुटली का घेतलं, घातलं कानात. हा उठली सुटली का घेतलं, लागली चित्रंग पाहाले. काय लावलं ना काय नाही बापा, हे कायलेच निघालं काय माहित. बाया साजऱ्या कामं करे बरं. आता तर निरा नाचतेच बापा त्या फोनावर. ज्या त्या बायकाले कामी लावून दिलं काय वे. आणि ज्या बाया कधी नाचे नाही, ते नाचल लागून गेल्या. ज्याला कधी समजेही नाही काही. हा आणि आमच्यासारख्या राहिले आता अनपड. काय तर बापा, बरं झालं आपल्यासारख्याला समजत नाही त्याच्यातलं काही. नाही तर काय मी दुनिया कशी चालली असती तर लोकांना काय त्याच्यातून खायचं भेटते काय मी बाबा. निऱ्या उठल्या सुटल्या बसल्या घेऊन. बरं बाया तर बाया माणसंही तसेच. माणसाला कामाच्या फिकरा नाही बापा, कायच्याच नाही. उठले का बसले फोन घेऊन. आम्ही बरं आहे बाबा दोघं बुडाबुडी, का तो फोनचा आम्हाला येडच नाही आहे. बस आपले काम बरे आणि आपलं हे आराम बरं. बस काम करायचं, खा प्यायचं, आराम करायचा. याच कारणानं माहिती केस अजून काय आहे म्हटलं. नाही तर नवीन नवीन पोरायचे केस आता पांढरे होऊन राहिले. हो टेन्शनच तेवढं आहे ना बाई डोक्यावर. आई गहू काढले ते दळून आणा लागते. मग नेऊन ठेवतं काय तू का बाबाला सांगतं? झाले काय ते सप्पा करून नाही ठेवले काय त्या? हा ते सप्पा गिप्पा करून ठेवले ना सगळे. आणि ते कुठे गेली रंबा आपल्या घरची? कोण पिऊ? नाही हो माय, पिऊ कायले? ए मोहिनी, पिऊ काय काम करा जोगती आहे काय? जेव्हा ते होईन काम करा जोगती तर करण, नाही तर तिच्या मावशीवानीच होईन. आई तिच्यासारखंच बरं आहे आता या जगात. मोहिनी काही खराब नाहीये. काय खराब नाही म्हणतं, ज्याच्या त्याच्या तोंडालेच वरबडते निरी. तर आई बरोबर आहे, जशाले तसंच पाहिजे म्हटलं. तुला माहित नाही आता लोक कसे आहेत. मला एक सासू चांगली भेटली म्हणून मला बोलायचं काम पडत नाही. हा मी बोलत नाही, मी सासू करून घेते. काही मी करतो तर काही ते करते, हातभार करते मला. तिची सासू पाहिली ना कशी आहेत. हा जे माणूस बोलत नाही ते माणसाचं मन बोलायला करते म्हटलं तिच्या घरी. तुझ्या जवळ मी मला तसा काही खूप बोलत नाही. हा कामापुरतं तर बोलतेस माणूस, काही चुकलं बोललं तर बोलतच असते. पण एवढं बोलते काय? तिच्या इथं पाहिलं ना कसं आहे तर. हो आहे की म्हणा तिच्या घरी, पण मग तिची सासू म्हणते ना ठेसून चांगली आहे म्हणते मोठी. हे तशी आहे, इलेच बदमाश म्हणते, तिला चांगलं नाही म्हणत ना. चांगलं म्हणायचं काय करता आई, चांगल्या माणसाले तर जगूनही देत लोक. जरासं वांगलंही बना लागते जगात. बरोबर वागते ते, ज्या चांगल्यासोबत चांगलं चांगल्यासोबत वागलं बरोबर वागता येते तिले. आपण तिले म्हणतो, पण लोक म्हटलं हे अशा माणसाकडून जो चांगला राहते ना त्याच्यावरून फायदा करून घेते, आपले कामं काढून घेते. मग तिची मोठी जाऊ पाहिली नाही काय, सगळे कामं करून घेते तर कशी सासू तिले त्रास देते. आणि इले त्रास द्यायची आहे काय कोणाची हिंमत? एखादं जण असंही पाहिजे बाई घरात. आणि काय झालं ते माई पोरगी तिच्यावानी शिकली तर वाईट नाही शिकवत ते, काही चांगलंच शिकवते. मावशी वैते आजकाल आई गरीबाचा जमाना नाही आहे व. आजकाल पोरीले जरासं कडकच बना लागते. जास्त गरीब पोरी असल्या ना तर लोक निघूनही देत म्हटलं. हो बाई तेही आहे म्हणा, जास्त गरीब नाही पाहिजे पोरी आजकाल, तुफानच पाहिजे. नाही पण बिचारी आता उठली सुटली नाही, तिथे फोनच घेऊन बसते ना होते. हा आता ती 8 दिवस झाले इथं आली. तिनं 1 दिवस भांडे घासले, तेही भांडे उभे घासले. बसून तर मी करतच नाही म्हणे, आणि म्हणता येत नाही तिला, जास्त बोलता येत नाही. तर चालली म्हणते मी माझ्या सासूच्या घरी. आपल्यापेक्षा तिला सासूचंच घर चांगलं वाटून राहिलं आता. बरोबर आहे ना, तिला तिच्या मनानं करायला भेटते तिथं. तू करू देतं काय? इथचं तिथं नको ठेवून, तिथचं इथं नको ठेवू. तिच्या घरी ते तिच्या मनासारखी वागते म्हणून तिला काही वाटत नाही. हो बाई लयच बदलली होती पहिल्यापेक्षा, खरंच लय बदलली. झाडझूड केली बाई तिने त्या दिवसात, एवढ्या दिवसात आली तेव्हापासून. म्हणे मी नाही करत म्हणे, आई माझ्याकडून होत नाही म्हणे.
तरी मी तिला वाकायला लावतो. अरे बाय, तुलाच भारी जाईन. तिच्यासाठी म्हणतो ना बाई, मी काही कामासाठी म्हणतो काय? 2 कामं काही मला भारी नाही होत. कामासाठी नाही म्हणत मी. पण ती निरी उठली सुटली कणी तर ढोमनच घेऊन बसते आणि ह्या आवाज करून देते भो 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 सारा. आपल्याला तर ऐकायला त्रास होते कोणा गोष्टीचा. मग आपण कधी पाहिलंच नाही तर आपल्या काय नाही रे, ते बायका नाचते ते पाहिजे बाबा. बायका नाचते, माणसं नाचते. काय काढलं काढणाऱ्यानं काय नाही बाबा, फालतूच काढलं हे ढोमणं. आई, ते जर काढलं नसतं त्याला मोबाईल म्हणते, मोबाईल ढोमणं नाही म्हणत. अन तो जर काढला नसता ना तर आज आपण म्हटलं लोकांपर्यंत पोहोचलो नसतं. आपण कसं दिसलो असतो लोकांना सांग. तू काय बोलली, मी काय बोलली, आपले सगळे बहीण भाऊ जे आपल्याला पाहिजे त्याला कसं दिसलो असतं आपण, सांग बरं. मग हे एक माध्यम आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचं, हे जरुरी होतं. आणि चांगलाही आहे. काय मी बाबा काय म्हणते तर काय नाही, आता तुम्हाला माहिती आहे. आम्हाला तर त्याच्यातलं काही समजतच नाही. आता त्या मोहिनीनं मागल्या दिवशी एक आणून दिला बाई मला मोबाईल, तर त्याच्यात तर काही समजच नाही मला. मग मी काय केलं, ठेवून दिला तो कपाटात. मी म्हटलं जाय तिकडे, कोण पाहिजे म्हटलं गेले, आपल्याला समजतच नाही. तर त्याच्यातून जे आवाज आला बाई कपाटातून जोऱ्यानं, मग मला भल्ला घेऊ लागे अर्ध्या रात्री. जे वाजला का नाही, अर्ध्याच रात्री वाजला तो. ह्या म्हटलं बाबा कपाटात काय रसलं म्हटलं, कपाटातून एवढ्या जोऱ्यानं बोंबलून राहिलं म्हटलं हे. मग दुसऱ्या दिवशी बाई काढलं त्याला आणि त्या पोराला दाखवलं बाई. त्याला म्हटलं पाय बरं बाबू, अर्ध्याच रात्री वाजलं म्हटलं. तो म्हणे मग काहीतरी काय केलं आहे म्हणे बाबा याच्यात, म्हणे अर्ध्या रात्री वाजते म्हणे असं म्हणे. अलाराम लावला असं तिनं. हो बाई, तोच अलाराम. काय केला काय म्हटलं होतं तर तेच म्हटलं बाई त्या पोरानं असं. मी म्हटलं बाबा हे काय वाजलं म्हटलं, असं नाही पाहिजे म्हटलं मला. मग मी देऊन दिला तिला एक दिवस. तिच्या घरी गेली होती की नाही, मागं तिला देऊन दिला. ह्या घे म्हटलं बाई तुझा मोबाईल, मला नाही पाहिजे म्हटलं. मग तिनं मला ते लहानसा आणून दिला. तर तो बरा आहे, त्याच्यातून बोलता येते, ऐकू येते. आणि मला त्याच्यातून असं बटणं दाबल्या तर लावता येते फोन लावतो मग मी तुम्हाला त्याच्यातून. अरे आई, आता ते तुमच्यासारखे लोक चालवून राहिले म्हटलं, पण तुम्हाला समजून नाही राहिलं. तुम्ही समजून घ्यान तर समजाल. थोडासा टाइमपासही होते त्याच्यात. हा, आणि चांगल्याही गोष्टी समजते त्याच्यातून. असं थोडी आहे का वांगल्याच गोष्टी आहे म्हणून लोक नाचतेच काय फक्त त्याच्यात. बाकीचंही नॉलेज भेटते त्याच्यातून. लय काही आहे शिकाजोगताही त्याच्यात, असं बेकार नाही आहे. आणि आता ते पाहिजे तर तिलाच जाते म्हणा त्याच्यात. एवढं नाही पाहिलं पाहिजे, पण आता काय करा, आई ते देवाचंही ऐकते ना त्याच्यात. हा, तिला त्या सांगितलं का नाही तेव्हापासून तर ते चांगलं ऐकते म्हटलं त्याच्यात. मोहिनी पिऊ होती ना तुझ्यासोबत, तिला कुठं टाकलं? माझ्यासोबत काय होती पिऊ, ते तर तुझ्यासोबत आली इकडे. मी तर त्या काय म्हणते तर सुनीता काकूच्या इथे बसली होती. त्या म्हणे मला बस म्हणे मोहिनी, तर बसली मी तिथं. मोहिनी मजाक नको करू ना बिचारे, लेकरू आहे ना ते. वस्तू असली तर काहीतरी सांग ना खरोखर, कुठं येतं ते? अहो ताई नाही ना, खरंच मी मजाक नाही करून राहिली. खरंच खोटं नाही बोलून राहिली काही. ते इकडे चालली, आईजवळ जातो म्हणे मी. तर मी म्हटलं जाय बाई म्हटलं, तर तू आज इकडे आली माहिती काय ते. माय मी पाहुणे उद्याकडे मला असं नको करू तू. अहो ताई ते इकडे चालली होती ना. तर लक्ष कोण नाही ठेवलं तिच्यावर? तुला समजत नाही का, लहान आहे का तू? जे ते गोष्ट नुसतं काय म्हणते तर बह्यासारखी करत राहतं मोहिनी तू. आई इथंच होती मी अंगणात उभी, तर ते काय म्हणे मी आईजवळ जातो म्हणे. मी म्हटलं जाय. तशीच ते धावत इकडे आली आणि मी त्या सुनीता काकूसोबत बोलत होती. त्या म्हणते ये म्हणते, तर मी त्याच्या घरात चालली गेली. आणि मग तिने सोबत थोडं नेलं काही. विचार जबर सुनीता काकूले का मी तुमच्या घरी पोरीला आणलं होतं काय म्हणून. मी एकटीच गेली तिच्या घरी आणि आपल्या अंगणातून ती अंदर आली ना इकडे. अहो तर मग कुठं गेली पोरगी? आता काय एवढीशी आहे काय? हा, चांगली 4-5 वर्षाची पोरगी आहे ना बाई. एक तर लोकांचा भरोसा नाही आहे, जमाना नाही चांगला. हा, अशी खुशी सोडली त्या. वा वा मोहिनी, आहे का नाही तिच्या जीवाले आपद आता? आई कुठंच नाही जात ते. आणि आपल्या शेजारी लोक एवढे की बेकार नाही आहे म्हटलं. सारा जमाना चालला, आपण त्याला पायता एवढी नको भिऊ. काही कुठं गेली नाही ती इथंच असेल कुठं. एवढ्या भेल्यासारख्या करता का बस? तुझे लेकरू सोडजो तू असं, मग समजन तुले. आई तुझे लेकरू सोडजो म्हणजे तिला काय मी दुसरी समजतो काय? माझ्या बहिणीची तर मी माहिती आहे ना. मी काय तिला परकी समजून राहिली? काही बोलताय तू, तुला डोकं नसल्यासारखं बोल. खरंच म्हणून म्हणते का खरंच मायला कधी कधी डोकं चालत जाते तिचं. तू आता खरंच ते गेलं, पण कामातूनच गेलं. मी असं समजतो काय तिला सांग? मी तिला काळजीपूर्वकच सोडलं नाही अंदर. मी तिचा लाड नाही करत काय अशी बोलून राहिली तू का? बस तुला ज्याची काय मला काहीच फिकर नाही आहे. तुलाच लागली फक्त फिकर. तुला तर स्वतःच्या पोरीची फिकर नाही आहे. हा, नात्याचे काय करशील तू? जास्त बोलू नको मोहिनी तू आता. हा, पहिले तर पोरीला हारपून टाकलं ना, आता मला फालतूची बोलून राहिली. तुला फालतूची नाही बोलून राहिली मी, कामाचंच बोलून राहिली. हा, पोरीसाठी लयच करून राहिली तू, माहीतच पडून राहिलाय. हा, नातीची गोष्ट सांगून राहिली मला. लय फिकर आहे म्हटलं मला पोरीची. तर बोल नको माझ्यासोबत, मी आणतो तिले. मी हारपोली ना मला म्हणून राहिली तू, तर मीच आणतो म्हटलं तिला. आता तिथे गेली असून बाबा पोरगी. हा, हिचा बाप बोंबलं नाही तर अजून दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरी येऊन हरपलं काही झालं म्हणजे बाबा. मी जास्तच बोलली मोहिनीले. खरंच तिला लय फिकर आहे पिऊची. एवढी काळजी घेते, तिचे सगळं करते. आणि मीच तिला काही आता रागात बोलून देते माणूस. नाही तर मी काय बोलली असती.